नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. शिक्षक भरती ही 2 महिन्यात पूर्ण होईल का? फेब्रुवारीपर्यंत. एका जाहिरातीत किंवा एका पेपरामध्ये मी वाचलं की ज्या काही जाहिराती आहेत किंवा जी काही शिक्षक भरती आहे ती आचारसंहितेपूर्वी पूर्ण होईल असं आश्वासन दिलेलं आहे. तर ते खरंच होईल का? मला असं वाटतं की आचारसंहितेपूर्वी आपल्या याद्या लागल्या पाहिजे. समजा आपण 5 तारीख धरूया किंवा 10 तारीख धरूया जाहिरात येण्यासाठी. जर काही अडथळा आला नाही तर. अडथळे बरेच आहेत. बऱ्याच आपल्याच अभियोग्यता धारकांमधले बरेच जण आहेत की त्यांना असं वाटतं की आपली शिक्षक भरती लांबावी आणि ती होऊ नये असे पण काही लोक आहेत. आणि बऱ्याच जणांना वाटतं की आपली शिक्षक भरती झाली पाहिजे, आचारसंहितेत अडकायला नको. तर मला असं वाटतं की यादीत नाव आलं, समजा जे पण काही 20,000 विद्यार्थी आहेत, 25,000 विद्यार्थी आहेत, जेवढी पण शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीची यादी ही आपली फेब्रुवारीपर्यंत लागली पाहिजे. मग समुपदेशन किंवा जॉईनिंग लेटर किंवा सगळ्याच गोष्टी यापुढे झाल्या तर हरकत नाही. पण यादीत नाव आलं म्हणजे मग थोडे रिलॅक्स राहतील लोक. म्हणजे 1 ते 3चे ज्या काही खाजगी संस्थांचे जे काही आहे इंटरव्ह्यूज वगैरे त्यानंतर झाल्या तरी हरकत नाही. आपली जिल्हा परिषदेची पण यादी लागली, तुम्ही मेरिटमध्ये आहात, तुम्ही निवडले गेलेले आहात, तुम्हाला कुठला जिल्हा मिळालेला आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी जाहिराती येणं गरजेचं आहे. या क्षणाला प्रत्येक अभियोग्यता धारकाला झोप येत नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आत्ता आंतरजिल्हा बदलीची यादी लागेल, उद्या लागेल, ती लागेल तेव्हा लागेल, त्यानंतर 4 ते 5 दिवसात आपल्या जाहिराती आल्या तर हरकत नाही. पण मला असं वाटतं की यादी ही आपली डिक्लेअर झाली पाहिजे. एक अभियोग्यता धारक म्हणून माझी इच्छा आहे की बघा, बऱ्याच जणांना शिक्षक भरती होणार आहे, मग शिक्षक भरतीचं काय झालं हे उत्तरं देऊन कंटाळा आलेला आहे प्रत्येकालाच की तुमची शिक्षक भरती कधी होणार आहे. बघा, काहींचे लग्न जुळायचे बाकी आहेत आणि त्या एका यादीसाठी, त्या एका शिक्षक भरतीसाठी ते लग्न बाकी आहेत. बऱ्याच जणांचे, बऱ्याच अभियोग्यता धारकांचे लग्न अजून बाकी आहेत. तर ते एका कारणासाठी बाकी आहेत, नोकरी मिळाली का. मग जरा यादीत नाव आलं तर लोक पुढे त्यांना वाटेल तशी तयारी करतील. कोणी संसारात पगार नसेल तर संसार पुढे काहींचे भांडणं होतात की पगार नाही, पैसे नाही. एखाद्या मानधन तत्वावर जावं, तिथे 5-6 हजार भेटतात, 8,000 भेटतात, त्यावर घर धकत आहे. पण काहींचे मार्क पण चांगले आहेत आणि त्या शिक्षक भरतीच्या रेफरन्ससाठी काही जण थांबलेले आहेत. तर शिक्षक भरती ही फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल का? तर मला असं वाटतं की याद्या आपल्या लागल्या पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी गळून जातील, काहींचं मेरिटमध्ये येणार नाही, जे जिल्हा परिषदला लागतील त्यांना मग थोडा कॉन्फिडन्स येईल, थोडंसं मन टवटवीत होईल, काहीतरी चांगलं होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. मग ते समुपदेशन वगैरे ते नंतर केलं तरी हरकत नाही, पण यादी लागली पाहिजे. आणि जे आंतरजिल्हा बदलीचे जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना असं वाटतं की आपली जिल्हा बदली होते आहे की नाही यावर त्यांचं लक्ष आहे. तर ते नक्कीच कधी ना कधीतरी होईल. आज नाही तर 1 तारखेपर्यंत होईल, 31 डिसेंबरपर्यंत होईल. काही ना काहीतरी नक्कीच आपल्याला आंतरजिल्हा बदलीची पण माहिती मिळेल. पण आता उद्या होणार आहे, दुपारी होणार आहे, रात्री येणार आहेत याद्या, अशावर विश्वास ठेवू नका. तर मला एकच सांगायचं आहे की आचारसंहितेत आपली शिक्षक भरती अडकेल का? तर याद्या जर आल्या तर पुढे मग आपल्याला जूनपर्यंत जॉईनिंग लेटर त्यांनी दिलं तरी हरकत नाही. आपल्याला मार्चमध्ये वार्षिक परीक्षा असतात. मार्चमध्ये त्यांचं पूर्ण मूल्यांकन लिहिणे, प्रगती पुस्तक लिहिणे, मूल्यांकनाचे मुद्दे लिहिणे किंवा सगळ्यात ज्या काही गोष्टी असतात त्या मार्चमध्ये पूर्ण कराव्या लागतात. एप्रिलमध्ये परीक्षा असते. काही शाळांना प्रश्नपत्रिका या स्वतः काढाव्या लागतात. त्यासाठी आपल्या 2-3 महिन्यासाठी जॉईनिंग करून घेतील का? नाही. तर आपल्याला जूनमध्येच जॉईनिंग मिळू शकतं.
हे निश्चित आहे, पण आपली जी काही शिक्षक भरती म्हणजे शिक्षक रिलॅक्स केव्हा राहतील की आपली जाहिरात आली आणि आपल्याला रेफरन्स दिले, प्राधान्यक्रम दिले, मग आपल्याला आपलं कुठेतरी मन असं टवटवीत होईल. तर हे खूप महत्त्वाचं आहे, जाहिरात येणे आणि प्राधान्यक्रम देणे आणि यादी लागणे, या 3 गोष्टी, या 2 ते 3 गोष्टी होणं गरजेचं आहे. तर बघा, माझे विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.